या षटकारानिशीर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 धावा धावफलकावर. आक्रमण केले इथे मात्र या आक्रमणासाठी ओळखला जातो सूर्या मस्कर. मात्र आता आक्रमण केलंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार अनिकेत पाटील. अनिकेत पाटीलवर केलेलं आक्रमण. शेवटचा चेंडू शेष असणार. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पाहूया आता मात्र या चेंडूवर कोणता अंक येणार. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार अनिकेत पाटील. चांगली गोलंदाजी आपण बऱ्याच मैदानावर पाहिलीत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू शेष असणार. सूर्या मस्करला आपण पाहू ऑन स्ट्राईकला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. मोठा धक्का लागत असताना धक्का क्रमांक 1. ज्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न होता त्या फलंदाजाला मात्र बाद करता यश आलं. इथे मात्र जर सूर्या मस्करचा जर विचार केला तर 10 चेंडू मध्ये 25 धावांची इथे खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरेख फलंदाजी, सुरेख बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 चा फलंदाज पाहायला मिळाला मिथुन. मिथुनला आपण पाहू. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 धावा धावफलकावर. चला स्पीडअप करा अंपायर. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर पाहू आपण राहुल भोईर. राहुल भोईरला आपण पाहू गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. पुन्हा एकदा पाहू पण हर्षद असणार स्ट्राईकला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू येणार निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी. चूक टप्पा चूक लेंथ गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहू पण गोलंदाज असणार तयार राहुल भोईर ऑन बॉलिंग अटॅक. फुल्लर लेनचा चेंडू तिथे मात्र भिरकवण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता क्षेत्ररक्षक होते तिथे परेश कडके. आणि अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. हर्षद बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज पाहू आपण अन्वेष पाटील. अन्वेष पाटीलला पाहू आपण. इनॅट नंबर 4 ची दिलेली जबाबदारी पार पाडावी लागेल. इथे मात्र मोठे फटके मारेल का. चौथा षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळेल.
तर प्रदीपदादा पाटील वाजेपूर ग्रुप ग्रामपंचायत वाजे माजी सरपंच यांचे ते आगमन झाले. तर या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत आहे दादा, लगेच या मंचावर स्थानपन्न व्हा. या स्पर्धेनिशी आपलं सहर्ष स्वागत. श्री गणेश ग्रामस्थ मंडल चषक वाजे या निमित्त आपलं सहर्ष स्वागत. सायकला फलंदाज पाहू आपण मिथून. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल भोईरला आपण पाहू. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विशाल होते तिथे, कुठल्याच प्रकारची चुकी न करता सहज सोपा झेल कॅरी केला आणि फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. अजून एक धक्का लागत असताना चांगली बॉलिंग अटॅक आपल्याला राहुल भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट टेकिंग गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहू रोहित पाठेला आपण पाहू. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत असणार. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील, तिथे मात्र चेंडू जाणार. अंपायरचा इशारा येईल. या चेंडूवर धावा येतील डब्बल 4 आणि 4 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल डब्बल 45 धावा धावफलकावर. 45 ऑन बोर्ड पाहायला मिळतील. तर श्री गणेश वाजे संघाचे सर्व व्हॉलेंटियर्स आपण लगेच बॉलची पूर्तता करायची आहे. मैदानाच्या चारी बाजूला आपण ताबा घ्या. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. राहुल भोईर चांगली गोलंदाजी करत असताना ते मात्र सुरेख चेंडूच्या मारा करत असताना तिथे मात्र या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल डब्बल 46 धावा धावफलकावर. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 46. शेवटचं षटक शेष असणार. शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतील इथे मात्र पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत पाटील. सांघिकीय 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपण गोलंदाज पाहू अनिकेत पाटील. इथे मात्र चेंडू जरूर हवेत खेचलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील, तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक फलंदाजाला मात्र बाद करत यश आलं. फलंदाज होणार बाद. रोहित पाटे बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हर्षद पाटील. धावसंख्या जोडावी लागेल. शेवटचा षटक असणार आहे. 46 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. 46 ऑन बोर्ड.
पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. अनिकेत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. स्ट्राईकला हर्षदला पाहू आपण. पुन्हा एकदा गोलंदाज पाहू आपण तयार. इथे मात्र चेंडू जरूर चांगला तिथे फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील आणि या चेंडूवर फक्त धाव मिळेल एक आणि एका धावेने चिर. धावसंख्या पुढे जाईल 47 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 47 धावा धावफलकावर. अजूनही या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 4 चेंडूंमध्ये धावा किती येतील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत पाटील. चांगला फटका खेळला आहे तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक येतील. थोडीशी फंबलिंग होणार आणि त्या फंबलिंगच्या स्वरूपात धावा मिळतील तब्बल 2 आणि 2 धावेनी चिर धावफलक पुढे जाईल 49 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 49 धावा धावफलकावर. अशा प्रकारे धावा आल्या तरी स्कोरबोर्ड आपल्याला आलतं पाहायला मिळतोय. धावा चालू ठेवाव्या लागतील. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत पाटील. स्ट्राईकला फलंदाज असणार आहे. ते मात्र चांगले चेंडूची फेकी केल्याने फलंदाजाला मात्र परतावा लागेल. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक फलंदाज बाद. अजून एक धक्का मितेलवन मोह संघाला. नवीन फलंदाज पाहू आपण कुणाल पाटील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 49 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज. चांगल्या चेंडूची सांगता तिथे आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि एका धावेने चिर 50चा आकडा गाठलाय. 50 रन्स कंप्लीट मोह संघाचे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू शेष असणार. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का. चांगली गोलंदाजी अनिकेत पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पाहू आपण असणार गोलंदाज तयार. अनिकेत पाटील. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. तिथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न. चांगला फटका खेळलाय जरूर. अंपायरचा इशारा येईल. या चेंडूवर येतील 4 धावा आणि या 4 धावेनी चिर धावफलक जाऊन पोहोचेल 54 धावा धावफलकावर. 55 धावांचं असणार आहे टार्गेट. 30 चेंडू आणि 55 धावा.
तर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहूया मोहोळ संघ आणि एका बाजूला असणारे रोटपाली संघ. तर 30 चेंडू आणि धावसंख्या पाहिली तर 55 धावांची गरज असणार आहे. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. एका बाजूला असणार आहे परेश कडगे आणि एका बाजूला असणार आहे विशाल भोयर. अशी सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग अटॅक वर गोलंदाज पाहू आपण रोहित पाटे. एक ऑलराऊंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं रोहित पाटे. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण परेश कडके ब्रँड ऑफ रोडपाली आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट मध्ये बराच नाव कमावलंय परेश कडकेने. पुन्हा एकदा पाहूया पण आता खेळताना पाहायला मिळेल 55 धावांचा पाठलाग करत असताना रोडपाली संघाला पाहू आपण. धावा चेस होतील का डिफेंड होतील इथे मात्र प्रश्नचिन्ह असणार आहे. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज रोहित पाटे ऑन बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण परेश कडके. अंपायरचा इशारा येईल. ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. अंपायरचा इशारा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन पाहायला मिळेल. लेट्स प्ले. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळेल. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. कांद्याचा वापर करून आपल्याला या चेंडूची फेकी केली आणि डॉट चेंडूची सांगता होत असताना तिथे आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव. या चेंडूवर वेग आणि वेग पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज रोहित पाटे. स्ट्राईकला आपण पाहूया परेश कडके. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तिथे मात्र चेंडू हवे. चेंडू खाली यष्टीरक्षक कुठल्याच प्रकारची चुकी न करता मोठा आदरा लागत असताना परेश कडके बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. कुठल्याच प्रकारची चुकी न करता काय कमालीचा झेल तिथे पाहायला मिळाला. यष्टीरक्षक होते तिथे आपल्याला सूर्या मनस्कर कुठल्याच प्रकारची चुकी न करता धक्का क्रमांक 1 पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. परेश कडके बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा पाहू आपण गोलंदाज असणार सज्ज. चांगला फटका जरूर केलाय. काय कमालीचा फटका. बबुल भगत आलाय चौकार. चौकाराने केली सुरुवात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहिली तर 4 धावा धावफलकावर. आल्या आल्या चौकाराने केलेली सुरुवात. आपले इरादे स्पष्ट करत असताना बबुल भगतला पाहू. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलाय. क्लास पाहायला मिळाला या चेंडूवर. पुन्हा एकदा पाहूया आपण गोलंदाज असणार सज्ज रोहित पाटे ऑन बॉलिंग अटॅक. चांगला फटका जरूर केला. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली आणि या चेंडूवर धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलकावर. थँक्यू आदित्य. खूप चांगला हा लेट कट बघायला मिळालाय. बॉल चाललाय थर्ड मॅनला वेगानं पाठीमागे. चौकार तिथे आलाय. या मॅचमध्ये विजयासाठी करायचे टोटल 55 रन्स आणि सुरुवात झाली खरं तर
चांगली साथ मैदानात मिळते. परेश कडके सारखा एक आक्रमक खेळाडू जो आज या महत्वपूर्ण मॅच मध्ये शून्यवर बाद झाला. मैदानामध्ये येता क्षणी बबूल ज्यानं चौकारनं खातं उघडलं आणि सिंगल त्यांनी ते कंप्लीट केली. आणि पुन्हा एकदा विशाल येता क्षणी त्याच्या बॅटमधून चौकार बघायला मिळालाय. पुन्हा एकदा अप्पर कट साईडला बॉल फक्त दिशा देण्याचं काम या बॉलवर केलंय. अचानक चेंडू थांबलाय. नशिबाची साथ फिल्डिंग डिपार्टमेंटला मैदानामध्ये मिळते. दैव बलवंत म्हणावं लागेल, कारण जो चेंडू सीमा पलीकडे थांबण्यासाठी जायला हवा होता तो बाउंड्री लाईनच्या आतमध्ये थांबला आणि या चेंडूवर देखील मिळेल 2 रन. पहिलं षटक समाप्त झालंय आणि रन फलकावर धावा लागले त्या एकंदरीत 11 धावा, एक फलंदाज बाद. येस डेफिनेटली कृष्णा, अगदी पहिलं सत्र बघितलं. पहिल्या ओव्हरमध्ये 15, नंतर हळूहळू जसजशी इनिंग पुढे गेली तसतशा धावा कमी होत राहिल्या. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये शशी 14 रन, अनिकेतनं 11 दिल्या होत्या, राहुलनं 6 आणि पुन्हा एकदा अनिकेत 8 धावा देत असताना एक विकेट तिथे मिळाली. सुरुवात तर फार सुंदर होती. मोह संघाच्या असं वाटत होतं 60-65 धावा इझी बनतील, परंतु खूप चांगली गोलंदाजी झाली रोडपालीकडून. आणि सध्या पहिल्या षटकामध्ये रोहित पाठीनं रन खर्च केलेत 11, एक विकेट. हर्षल पाटील सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आता सज्ज झाले. आर्या ओले यानंतर खेळ आमचे रिवॉल्व म्हात्रे ओले. कालच कुंडेवालच्या स्पर्धेमध्ये आम्ही एकत्र समालोचन केलं. खूप चांगले क्रिकेट ते खेळ देखील. आज पुन्हा एकदा स्कॉटमध्ये. रखेची गायकवाड थोडेच वेळ त्यांचं देखील आगमन इथे होईल. गोलंदाज तयार झाले पुन्हा एकदा. शशीसाठी इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स. बबूल होता, माफ करा, आणि हा आलेला खूप चांगला फटका. इथे 4 रन मिळतील, चौकार. बबूल गेल्या काही वर्षामध्ये खूप चांगले खेळ, भरपूर वर्ष या संघासाठी खेळत असताना आज परेश कडके शून्यवर परतल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर घेतल्या. धावा चेस करत असताना मिथ 11 श्री गणेश मोह संघाला देखील आता थोडी जाग आली आहे. काही प्रमुख खेळाडू आता एकत्र येत आहेत. कशी गोलंदाजी व्हायला हवी, कशी फिल्डिंग डिपार्टमेंट सेट करायला हवं, याची चर्चा सध्या तिघांमध्ये होत असताना 15 वर सध्या संघ पोहोचलाय. बबूलच्या बॅट मधून आणखीन एक आक्रमण. या बॉलला पाठवलं त्यांनी मिड विकेट सीमा पार षटकार. 21 धावा फलकावर लागलेत. जोरदार पाठलाग सुरू असताना सध्या मैदानामध्ये सुंदर फलंदाजी. बबूल 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा हर्षल मागणं ठरत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये आणि इथे फ्लिक करायचं होतं. अगदी बघितलंय पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपाने ही रन इथे येत असताना संघाचं धाव संख्यामध्ये बदल, एक एक्स्ट्रा स्वरूपाने स्ट्राईक मात्र इथे रोटेट होईल. धावा झाले टोटल 22. मॅच पुढे पुढे चालले. 55 धावांचं आव्हान आहे. जो स्टार्ट खरं तर हवा होता तो मिळालाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या बापदेव क्रिकेट संघ पाली आणि आर्या स्पोर्ट्स सोहळे दोघांचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे विकेट किपरकडे. सूर्या इष्टांच्या पाठीमागे आपण बघतोय एकही रन मिळणार नाही या बॉलवर. निर्धाव चेंडूचे ते सांगता होत असताना धावा थांबल्यात 22 वर. दोन्ही संघ लढणं जाणतात. मिथिबेलन श्री गणेश मोह संघ देखील इतक्या लवकर सामना ते सोडण्यापैकी नाही आहेत. वाईड यॉर्कर चॉप करायचं होतं या चेंडूला. वाईट बॉलचा इशारा पंच करत असताना अजून एक एक्स्ट्रा रन फलकावर बघायला मिळते. 23 धावांपर्यंत मजल मारली टीमनं.
हर्षल पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर महत्वाच्या जबाबदाऱ्या. हो इथे बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो बॉल कलेक्ट अँड डायरेक्ट हिट. काम जमलंय मैदानामध्ये. जिथे रन नव्हती ती घेण्याचा प्रयत्न नडला बबुलला आणि हा विकेट रनआउटच्या स्वरूपाने मिळेल. सांघिक यश. इथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सध्या रोडपालीला. जो खेळाडू रन करत होता त्याला मात्र थांबवलाय. बबुलच्या खेळीचा अंत झालाय. धावबाच्या स्वरूपाने चांगल्या बॅटमधून रन येत होत्या. मोठी रिस्क त्यांनी मैदानामध्ये घेतली. कधी कधी या छोट्या चुका महाग पडतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये शशी जाधव. डिफेन्सिव्ह क्रिकेट संयमात्मक हा खेळ केला त्याने. स्ट्राईक रोटी तिथे केली. 1 रन या बॉलवर. कंप्लीट ओव्हर देखील होईल. कंप्लीट पाहता पाहता पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. करायचे आहेत या मॅच मध्ये टोटल विजयासाठी 30 चेंडूमध्ये 55 करायचे आहेत आणि पहिल्या 12 बॉलमध्ये रन फलकावर धावा लागल्यात त्या 24 धावा. येणारे चेंडू आणि धावामधील अंतर 18 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. प्रत्येक टीमला आयोजकांकडून एक रिव्ह्यू रनआउट आणि त्यासोबत तुम्हाला बीमरसाठी एक रिव्ह्यू देण्यात आलाय. त्याचा तुम्ही वापर करू शकता. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो पुढे कंटिन्यू, अन्यथा बाद त्यानंतर रिव्ह्यू तुम्हाला नसेल. पंचांना हवं तेव्हा अंपायर्स रिव्ह्यू ते घेऊ शकतात. चला आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचे कॅप्टन या जय बापदेव पाली संघाचे कॅप्टन इथे आलेत. रोहित स्वागत आहे आपलं. थर्ड ओव्हरला सुरुवात होते. रोहित पाटेच्या खांद्यावर जबाबदारी दिली. पहिले षटक 11चं आलं होतं. 1 विकेट त्याला मिळाली होती. विकेट्स अँड डॉट बॉल हे फर्स्ट प्रायोरिटी तुमची असली पाहिजे, पहिली चॉईस. आणि त्याला पसंती आता द्यावी लागेल मोहनला, कारण ही मॅच 18 बॉलमध्ये 31. शशी जाधव सारखा आक्रमक खेळाडू, विशाल भोईर सारखा सलामीवीर अजूनही सुरक्षित आहे रणांगणामध्ये. आर्या स्पोर्ट्स होय हळूहळू तयार होत असताना सागरी आलेत. वेलकम. आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला. बॉलवर अयशस्वी आलेला हा आणखी एक निर्धाव बॉल. मॅच बनवते हळूहळू श्री गणेश मोह संघ देखील. नशीब शेठ भोईर याने पॅक केलेला मित 11 हा संघ अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या संघाला ते पुरस्कृत करता. प्रचंड प्रेम खेळ, कारण खेळ देखील तसा राहिला मोह संघाचा. रोहित तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवर मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करे. पाठीमागे फिल्डर आहेत हर्षल. एकच रन या बॉलवर कंप्लीट केली गेली. धावसंख्येचं वाढतं टोटल सध्या आपण पाहतोय आतापर्यंत ऑन बोर्डवर लागले त्या 25-25. तिसरं षटक सुरू आहे. अर्धा पल्ला पार झालाय जवळपास, अजून अर्धा करायचं आहे. दोन्ही संघ ताकदवान आहेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. या दोन्ही संघाने आपल्या नावाचा, आपल्या टीमचा, आपल्या संघाचा आणि आपल्या खेळाचा दबदबा आणि दरारा कायम स्वरूपाने केलेला आहे. आणि तेच 2 महत्वाचे संघ सध्या मैदानामध्ये लढत असताना आक्रमण करण्याचा प्रयत्न याही बॉलवर राहिला होता. शॉर्ट आर्म बॉल करायचं होतं, बॅट आर्म बॉल मध्ये कॉन्टॅक्ट राहिला नाही, प्रॉपरली कनेक्ट झाला नाही. हा देखील चेंडू इथे 1 रन पूर्ण केले जाईल. मॅच पुढे पुढे चालली आहे. दोन्ही संघ जिद्दीने लढतायत, परंतु ज्या पद्धतीने मागील काही आता चेंडूमध्ये जी गोलंदाजी झाली ती अफलातून झाली. थोडंसं धावांचा वेग काढून घेतलाय. मागील 6 बॉलचा विचार केला तर मागील 6 बॉलमध्ये आतापर्यंत 3 रन आलेत फक्त.
आई फटका चांगला आहे. स्टँडर्ड शॉट होता. पाठीमागे फील्ड प्रोटेक्शन करत असताना पुन्हा एकदा गुड फिल्डिंग. एकच रन अँड क्विक थ्रो बघायला मिळालाय. सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल. चला प्लीज आर्या स्पोर्ट्स ओवलेचे कॅप्टन वेळ घेऊ नका टॉस साठी या. रिवॉल मात्र सर प्लीज कॅप्टन पाठवा. टॅपिंग क्रिकेट टॅप केल्या बॉलला. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. एक रन या बॉलवर मिळेल. चला करूया टॉस. या ओव्हरनंतर लगेच रोहित देखील आलेत. चांगली मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळेल. जबाबदेव पाले आर्या स्पोर्ट्स ओवले दोन ताकदवान संघामध्ये लढत. बिग बॅटल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. तिसऱ्या षटकातील अंतिम षटक. काय गोलंदाजी केली रोहित पाठेनं या ओव्हरमध्ये. 4च रन आतापर्यंत. शेवट गोड करायचं होता. फटकाचा चांगला आहे. पाठीमागे फिल्डर होता. बॉल त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु एक्झॅक्टली चेंडू कुठे लँडिंग झाले आता बघायचं आहे. चेक केले जाईल ऑन स्क्रीन. डिसिजन पेंडिंग. थोडी प्रतीक्षा करा. सेफ आहे. अडवलाय हा खरं तर षटकार. भरपूर वेळा चाचपणी केली. उडत्या अफवांवर विश्वास ठेवू नका. एकच रन या बॉलवर मिळेल. 5 धावा वाचवलेत. फिल्डर होते तिथे अन्वेष पाटील होता. 2 षटक संपलेत. 29 धावा लागलेत. ऑन बोर्डवर 12 बॉल 26 धावांची गरज. मॅच आता बनली आहे. हे षटक इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. जो या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये चांगलं करेल त्याचं पारड जड होईल या मॅच मध्ये. कारण आता रेकॉर्ड 13 वर आलाय. पर ओव्हर मध्ये 12 बॉल 26 धावांची आवश्यकता विजयासाठी श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला. बघायचंय कोण मारेल बाजी या मॅच मध्ये. शशी जाधव साठी हा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा अन्वेषकडे चेंडू चालला. 1 रन या बॉलवर. क्विक थ्रो तिथे त्यांनी केलाय. ऑन दी स्टंप थ्रो अगदी रॉकेट. 1च रन या बॉलवर कंप्लीट केली जाते. मॅच पुढे पुढे चालले. जिद्दीनं लढतात दोन्ही संघ अजून मैदानामध्ये आणि युक्तीनं लढतायत. खरं तर चांगल्या बॉलवर सिंगल डबल कंटिन्युअसली सुरू आहेत. खराब चेंडूची प्रतीक्षा केली जाते. एका बाजूनं गोलंदाज तेवढी तीक्ष्ण गोलंदाजी करत असताना करताना कमबॅकिंग ओव्हर राहिली.
रोहित पाटीलची 5 धावांची तिथे संघाने पुन्हा एकदा मॅच मध्ये वळून पाहिलंय. सुसाट वेगानं सुटलेला आता मात्र रोडपाली संघ या मॅच मध्ये थोडा बॅटिंग मधून चुका करतोय. मागील 10 चेंडूंचा विचार केला तर मागील 10 चेंडूमध्ये फक्त टीमनं 90 धावा केलेत. पुन्हा एकदा एज लागून बॉल पाठीमागे चालला. विकेट किपर सूर्या संधी देत नाही या स्ट्राईक रोटेट करण्याची. मॅच मध्ये बरंच काही घडलंय. पहिल्यांदा बाद झाले परेश, नंतर बबूलनं भरपूर जबाबदारी घेतल्या तर रन त्यांनी केल्या होत्या. बॅट अँड बॉल मध्ये चांगले कॉन्टॅक्ट होत होतं, परंतु एक चूक रनआउटची विकेट आणि तदनंतर आता अचानक सामन्यामध्ये भरपूर दिशा बदलली. सध्या शॉर्ट अँड पुल मिथून बॉलवर आहेत. लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये सुरक्षित झेल त्यांनी कॅरी केला. हाताळलाय फलंदाज होतील झेल बाद. विकेट मिळतीये. सामन्यामध्ये थोडंसं पारडं अचानक बदललंय. सुरुवात जी अफलातून झाली होती, अप्रतिम झाली होती, ते बरंच काही सध्या बिघडलंय मैदानामध्ये. वाजेगावचे सन्माननीय माजी सरपंच आदरणीय प्रदीपजी पाटील यांच्या वाजेपूर गावचे त्यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. हेड इज कॉल. इट इज अ हेड. तर टॉस जिंकला टीम आर्या स्पोर्ट्स ओळे. ड्राईव्ह करत असताना या चेंडूला लॉंग ऑन कडे मिथून आहेत. चेंडू थोडंसं वळण घेतलं होतं, परंतु स्वतःला त्याने बॅलन्स केलं. एकच रन. सुरक्षित सध्या ही गोलंदाजी सुरू असताना थोडंसं टेन्शनचा माहोल. एकाच 2 षटकांची गरज आहे. शशी जाधव जोपर्यंत मैदानामध्ये राहतील तोपर्यंत त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा, कारण धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 30 वर 31 वर. 7 बॉल 24 धावांची गरज आहे. हा बॉल निर्णायक आहे. इम्पॉर्टंट बॉल. शशी जाधव ऑन स्ट्राईक आणि अंतिम बॉलवर झाला हल्ला. ओव्हर पिच केला, त्याला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय हा दमदार षटकार आणि या षटकारानं सध्या मॅच मध्ये इन राहील श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघ, कारण संघाची धावसंख्या झाले 37. अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी आता रन पाहिजेत 18. कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 18 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. टीम मीटिंग होत असताना की गोलंदाजी कोणाच्या कांद्यावर द्यायची आणि कशी झाली पाहिजे. अंतिमचे 6 चेंडू दोन्ही टीमचं नशीब या स्पर्धेमधील अस्तित्व घडून जातील. अगदी बघितलं चौथ्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली होती हर्षदनं, 8 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या, 1 विकेट. त्यामुळे रोहितनं हर्षदनं खरं तर या मॅच मध्ये इन जरूर करून दिले संघाला, परंतु सामना अजूनही बॅलन्स आहे. कोणी मॅच जिंकू शकतो. मैदानामध्ये सूर्य आलाय. स्ट्राईक एंड कडे फलंदाज अनिकेत पाटील, त्याने फक्त 1 बॉलचा सामना आतापर्यंत केला. 1 सिंगल त्याने आपल्या बॅट मधून केली आहे.
अंतिमचे 6 चेंडू पाहिजेत 18 विजयासाठी. षटकारांची भाषा मैदानामध्ये बोलावे लागेल. 3 षटकार अभक्षक आहेत. रोडपाली जिंकणार की या मॅचला ज्या पद्धतीने गोलंदाजी मागे 2 षटकामध्ये झाले ती तशाच पद्धतीने करून मो जिंकणार, यांची उत्तरं सध्या शोधायची आपल्याला. कोण मारणार बाजी? 6 चेंडू 18. अनिकेतसाठी हा चेंडू वेगवान चेंडू राहिला. नो स्ट्राईक रोटेशन, त्यामुळे शशी जाधवला पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंड कडे यावं लागेल. अनिकेत पाटील डॉट बॉल त्यांनी खेळलाय, प्रयत्न करावा लागेल. हा बॉल महत्वाचा होता. प्रेम हा चेंडू जर सिंगल कनेक्ट केला असता शशी जाधवकडे भरपूर ऑप्शन राहिले असते, परंतु आता मला वाटतं जरी येणाऱ्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झाली तरी 4 बॉलमध्ये 3 षटकार लागतील. त्यामुळे हा बॉल बघायचा सूर्या कसा हाताळेल. अनिकेत पाटीलसाठी रडारमध्ये चेंडू आला आणि सरळ विरकावून दिलाय. होय, माझ्यामध्ये क्षमता या मॅच मध्ये इन होण्याची. ठोकला या बॉलवर षटकार. चार बॉल 12. काय मॅच आहे ना. असं वाटत होतं पहिल्या बॉलवर अनिकेतला स्वतःवर विश्वास नव्हता, त्याने सिंगल करण्याचा प्रयत्न केला, तिथं तो बॉल मिस झाला आणि जसं शशीने सांगितलं की झोन मध्ये आला तर षटकार मार आणि त्याने इथे षटकार ठोकलाय. क्रिकेट आहे, या खेळामध्ये कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. 4 बॉल 12ची गरज. काय मॅच सुरू असताना आता मात्र ही सिंगल मिड विकेटला चेंडू चालला. 1 रन. शशी स्वतःकडे स्ट्राईक ठेवे. या बॉलवर प्रयत्न मला वाटतं 2 धावांचा करायला पाहिजे होता, परंतु शशी जाधव सारखा आक्रमक खेळाडू मैदानामध्ये असताना त्याच्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटी. 3 चेंडू आणि पाहिजेत 11 रन. तीन चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज असताना महत्वपूर्ण हा चेंडू राहील. शशी जाधव साठी बॉल हवेत. स्ट्राईक दिली, त्याचा फायदा झाला नाही. हा फुलटॉस बॉलला कंप्लीट करता आला नाहीये. सुंदर छेड रोहितनं तिथे टिपलाय. फलंदाज झालेत बाद. शशी जाधवच्या खेळीचा अंत. आता उर्वरित चेंडू 2 रन पाहिजेत 11. कंपल्सरी चेसिंग. बॅटिंग साठी मैदानामध्ये राहुल भोईर. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 11 रन. 2 बॉल 2 षटकार. राहुलला हिरो बनण्याची संधी सूर्यासारखा एक दिग्गज खेळाडूच्या अगेन्स्ट. बॉलर तयार होत असताना पुन्हा एकदा सूर्या. 5वा चेंडू, निर्णायक चेंडू आणि ड्राफ्टेड ड्राईव्ह. अजूनही मॅच मध्ये अगदी बघू शकता हा खरं तर फार महत्वाचा चौकार होता, परंतु जिथे रन पाहिजे होते 11, त्यामुळे अंतिम बॉलवर पाहिजेत 7 रन. धन्यवाद डीजे. 1 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे हे ऍडव्हान्टेज सध्या बीत 11 श्री गणेश मोहो संघाकडे. आणि हा बॉल वाईट. अजून संधी देते. नशीब बलवंत आहे. आता कर्म बलवंत बनवण्याची वेळ आली आहे. शेवटचा 1 बॉल 6 धावांची गरज, त्यामुळे सूर्याने चूक केली आहे. हा वाईट बॉल फेकून ही मॅच पुन्हा एकदा बनली आहे. असं वाटलं होतं की सामना बदलतोय की काय, परंतु हेच क्रिकेट. चला, जो सामन्याची प्रतीक्षा आपण करत होतो तो सामना आपल्या भेटीला. शेवटचा 1 बॉल 6. जोरदार टाळ्याने स्वागत करूया दोन्ही संघांचं आणि दोन्ही खेळाडूंचं. राहुल ऑन स्ट्राईक, सूर्या तयार. 1 बॉल 6. अजून एक वाईट. सूर्याची स्ट्रॅटर्जी हीच आहे. आता या बॉलवर राहिली की बॅट्समनच्या झोन मधून चेंडू द्यायचा नाही, अवे फ्रॉम द बॉडी करायचा, परंतु तोच प्रयत्न. 1 बॉल 5. व्हॉट अ मॅच. हा सामना बनलाय.
बघायचंय कोण मारणार बाजी. चेंडू भिरकावलाय, कमालीचा फटका तिथे पाहायला मिळाला आणि